तर मागच्या व्हिडिओत आपण पाहिली पुणे ते दिव्यागर ही सफर आणि व्हिडिओच्या शेवटी आपण येऊन पोचलो ते ह्या रिसॉर्टमध्ये। या रिसॉर्टची टूर, रूम टूर, इकडचं जेवण, पूल, इकडे घालवलेला वेळ, तर एकंदरीत ह्या जागेचा रिव्ह्यू आणि दिव्यागर बीच ह्या सगळ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। तर स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख। वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू एपिसोड ऑफ दिव्यागर सीरीज पार्ट 2। तर दिव्यागर समुद्रापासून अवघ्या 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या द स्ट्रीम ह्या रिसॉर्टमध्ये आम्ही वन नाईटसाठी स्टे केला। तर रिसॉर्ट अगदी आपल्या नावाला अनुरूप असंच आहे। इथे आत शिरताच डाव्या हाताला ही एक स्ट्रीम आहे पाण्याची आणि ह्या झऱ्याच्या अवतीभोवती कॉटेजेस आणि रूम्स, पूल, लहान मुलांसाठी प्ले पार्क हे सगळं बांधण्यात आलेलं आहे। चला तर मग क्विकली पाहूया हे रिसॉर्ट। या झऱ्याच्या आत जाण्यासाठी परवानगी आपल्याकडे आहे, परंतु आता इथे भरपूर शेवाळं साठलेलं असल्या कारणाने आम्ही फक्त अगदी 1-2 फोटोज काढण्यापुरतं ह्यात गेलो। त्यानंतर इथे हा जो ब्रिज बांधला आहे तो ओलांडून आपल्याला पुढे रिसॉर्टकडे जायचं आहे। तर आत शिरल्यावर राईट हँड साईडला इथे छोटा प्ले एरिया केलेला आहे, तिथे स्लाइड्स, स्विंग्स हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासोबतच इथे एक ॲव्हरेज साइज्ड पूल आहे। किड्स आणि अडल्ट सेक्शन व्यवस्थित सेपरेट केलेलं आहे। पूल तसा बऱ्यापैकी स्वच्छ होता आणि बेसिक आमची ही रिक्वायरमेंटच होती की पूल टाईम आपल्याला हवा आहे, त्यामुळे पूल असलेलं रिसॉर्ट आम्ही शोधून इथे आलो। आणि आता तुम्ही जी पाहताय ही आहे तिकडची कॉटेजेस। तर ह्यातली काही प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि काही स्टँडर्ड। डिफरन्स फक्त इतकाच आहे की प्रीमियम कॉटेजेसला मागचा बॅकयार्ड एरिया थोडा मोठा आहे आणि झोपाळा आहे, बाकी विशेष फरक नाही आहे। आपण पाहिली ती होती कॉटेजेस, आता आपण पाहूया इकडच्या स्टँडर्ड रूम्स। चांगलं आहे का यांचं, छान आहे ना। आणि इथून पुढे आल्यावर हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय हे बांधकाम आहे स्टँडर्ड आणि डिलक्स रूम्सचं। आणि इथे जी ही आपण बघतोय हे कॉटेजेस आहेत। नंतर कॉटेजच्या आतली टूर आम्ही देतोच तुम्हाला, कारण आम्ही सुद्धा कॉटेजेस बुक केलेलं आहे इथे। ही जी मगाशी सगळी तुम्हाला स्ट्रीम दाखवली ती पूर्ण अशी येऊन या पुलाखालून इथून ते पाणी येऊन या विहिरीत जातंय आणि मग तेच रिसायकल परत तसं धबधब्याकडे। तर एकंदरीत परिसर एकदम हिरवागार आहे, बरीच झाडं इथे लावलेली आहेत आणि गाडीसाठी पार्किंग सुद्धा आतमध्ये आहे। फक्त नारळाच्या झाडांच्या खाली मात्र गाडी लावू नका। आता विषय असा आहे की आम्ही ऑलमोस्ट 2 तास लवकर आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही 2 तास असे बसून आहोत इथे। कॉफी झाली, बटर झालं, ब्रेड बटर, आणि आता बरोबर वाजलेत, किती वाजलेत, बरोबर 11:56 झालेत आणि आता 12 वाजताच त्यांनी चेक इन दिले। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली अर्ली चेक इनसाठी, पण ते काय त्यांनी पॉसिबल नाही केलं। तुला काय म्हणायचं यावर अक्षू? तेवढ्या वेळात आपला रिसॉर्टचं सगळं साईट सीइंग झालेलं आहे आणि मस्तपैकी आम्ही सगळे फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत। आम्ही फ्रेश होणार आहोत आणि मस्तपैकी निवांत फिर हम डुबकी लगाएंगे। जेवून नको, आधीच डुबकी मारूया, डुबकी नंतर भूक लागेल मग जेवूया। आणि आता आपण आपल्या कॉटेजमध्ये जाऊया आणि या कॉटेजची टूर मी तुम्हाला देते। कॉटेजच्या आत शिरलोय आपण आता। शिरल्याच इथे आहे हे सिंक, वॉश बेसिन आहे आणि हे वॉशरूम आहे, वॉशरूम। आता आपण आत आलेलो आहोत। हे वॉशरूम आणि वॉश बेसिन एरिया दाखवला आहे। आता मी तुम्हाला रूम टूर देते पुढची। त्यानंतर ही आहे आपली रूम, हे आहे आपलं कॉटेज। हे डिलक्स कॉटेज घेतलेलं आहे आपण। आता ह्यांनी आम्हाला लेट तर दिलीच रूम, पण ही मॅट्रेस आधीची इथे पडलेली ही त्यांनी अजून उचललेली नाही आहे। तर बेड आहे, क्वीन साइज बेड आहे
टॉवेल्स वगैरे प्रोव्हाइड केले आहेत. इथे एक लँडिंग स्पेस आहे, तिथे आम्ही बॅग्स ठेवल्यात कारण क्लॉझेट नाही आहे रूममध्ये. इथे TV AC दिलेला आहे. त्यानंतर हे इथे एक छोटंसं क्लॉझेट शेल्फ प्रोव्हाइड केलं आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही लटकवू शकता थोडंफार, पण बॅग्स ठेवायला अशी स्पेस नाही आहे. इथे आहे पण ते फुटवेअर म्हणजे फुटवेअरला बाहेर दिली आहे स्पेस, पण इथे वॉश बेसिन खाली लगेज आपण नाही ठेवू शकत, ओलं असतं. त्यामुळे हा बेड आहे. तर त्यांना बोलवलं ही मॅट्रेस उचलायला. आता इथे ओपन करून ही एक बॅकयार्ड स्पेस त्यांनी दिली आहे. ही फार छान आहे, मला हे आवडलं. ते तुम्ही बाहेर गेलात की ही एक खूप गरम होतं इथे, पावसाळा वाटतच नाही आहे. इथे एक छोटासा सिटआउट दिला आहे त्यांनी. हा एक क्लॉथ ड्रायिंग रॅक दिला आहे. हे खूप छान केलं आहे त्यांनी. समुद्राजवळ असल्यामुळे कपडे तुम्हाला इथे पटकन सुकायला तुम्ही टाकू शकता. आणि हे बाजूचं कॉटेज आहे. हाय, आणि माझी फ्रेंड इकडे आहे ह्या कॉटेजमध्ये आणि आम्ही रात्री इथेच मस्त ह्या बॅकयार्डमध्ये एन्जॉय करणार आहोत. तयार हो, आपल्याला स्विमिंगला जायचं आहे. चला. येस. आणि ही आहे ती बॅकयार्ड स्पेस. इथे खुर्च्या रूममध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या आपण बाहेर ठेवू शकतो आणि कपडे आपण टाकू शकतो या रॅकवर. सुमुख ओके. बेडच्याच साईडला इथे हा टेलिफोन दिला आहे, केटल दिलेली आहे, टी कॉफी आहे आणि इथे बेसिक सगळं मला कट मेनूसाठी इथे मेन्यू कार्ड दिलेलं आहे. एक छोटा रॅक आहे, त्याच्यात सगळे रिमोट्स छान ठेवलेले आहेत. आणि ही अशी ही रूम आहे पूर्ण आणि हा तो बॅकयार्ड स्पेस आहे जो मी तुम्हाला दाखवला आहे. पण आता काही मला नेगेटिव्ह पॉईंट्स इथे असे वाटले की लगेज ठेवायला काही शेल्फ किंवा एक क्लॉझेट इथे द्यायला पाहिजे होता त्यांनी. दुसरी गोष्ट अशी की 12चं चेक इन होतं. आम्ही खूप लवकर पोचलो ॲक्च्युली, त्यांची चूक नाही आहे त्यात. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की निदान थोडं एक अर्धा तास तरी लवकर चेक इन द्या आम्हाला. पण त्यांनी बरोबर 12लाच चेक इन दिलं, ते पण 12:15 वाजले कारण की ती रूम क्लीन नव्हती झालेली. आणि चेक इन केल्यानंतर पूर्ण तो एरिया सगळा ओला होता, वॉशरूम ओला आहे. आणि कन्सिडरिंग द रूम रेंट, जे रूम फेअर आहे, कन्सिडरिंग द रूम फेअर, वॉशरूम्स मला इतके स्क्विकी क्लीन नाही वाटले. कारण वेन यू पे, तुम्ही बेसिक 3 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा 3,500 ते 4,000 रुपयात उत्कृष्ट स्वच्छता, अतिशय स्क्विकी क्लीन बाथरूम्स तुम्हाला मिळतात. पण इथे आफ्टर पेईंग फॉर 1 नाईट वॉशरूम्स मला एवढे स्वच्छ नाही वाटले हे, आणि मला ह्या गोष्टी नाही पटल्या. त्यामुळे हे असं आहे. आता बघूया पुढे इथूनचा एक्सपिरियन्स कसा आहे ते. आणि त्यानंतर मस्त पूल टाईम इकडे आम्ही स्पेंड केला आणि आम्हाला सगळ्यांनाच पाण्यात भरपूर मजा येते. त्यामुळे पूल तर आमचं एकदम मॅन्डेटरी होतं की पाहिजेच आम्हाला कुठे गेलो तरी. आणि त्या शोधातच बरेच रिसॉर्ट्स आम्ही नाही म्हटलं होतं बुकिंग करायचं, कारण त्यांचे पूल लहान होते किंवा नव्हते. आणि तुम्हाला वाटेल की मी इथे पाण्यात का दिसत नाही, मी पाण्यात गेले नव्हते का, तर तसं बिलकुल नाही आहे. माझं ऑलरेडी भरपूर एन्जॉय करून झालेलं आणि नंतर थोडेसे क्लिप्स चॅनलसाठी घेण्यासाठी बाहेर आलेले. स्विमिंग, त्यानंतर पूलमध्येच डॉजबॉल वगैरे हे खेळून प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे आम्ही चेंज न करताच इकडे डिरेक्टली जेवणासाठी येऊन बसलो आहे. ऑर्डर दिली होती, ऑलमोस्ट 3-3:30 वाजत आले होते आणि आता आम्ही जेवणाची वाट इथे पाहतो आहे. जेवणामध्ये स्टार्टर्स मागवले होते, चिकन कोळीवाडा आणि चिकन क्रिस्पी, आणि त्यासोबतच चिकन हंडी आणि तांदळाच्या भाकऱ्या. तर जसं जे बनेल ते तसं घेऊन या असंच आम्ही सांगितलं होतं, कारण खूप भूक लागली होती. त्यामुळे जवळपास आम्ही सगळं एकत्रच मागवून खाल्लं. त्यानंतर एक व्हेज पुलाव इथे मागवला होता आणि सगळ्याची चव आणि क्वालिटी उत्तम होती. जेवणानंतर थोडा वेळ आराम करून संध्याकाळी सनसेटसाठी दिव्यागर बीचकडे निघालो. तर आपण आता निघालेलो आहोत दिव्यागर बीचकडे. हे रिसॉर्ट निवडण्यामागचं दुसरं कारण म्हणजे ह्याची समुद्राला असलेली ॲक्सेसिबिलिटी. तर आपण आता निघालेलो आहोत दिव्यागर बीचकडे. इथून अक्षरशः 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे द स्ट्रीम रिसॉर्ट हे बीच टच प्रॉपर्टी नाही आहे किंवा बीच फ्रंट प्रॉपर्टी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला डिरेक्ट प्रायव्हेट ॲक्सेस नाही आहे बीचकडे जाण्याचा. मेन गेटच्या बाहेर येऊनच तुम्हाला जावं लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला रूममधून डिरेक्टली बीच व्ह्यूसुद्धा मिळणार नाही आहे. त्यामुळे ती अपेक्षा ठेवून इथं येऊ नका. एवढंच की अंतर कमी आहे, अवघं 2 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे.
नाही दाखवायला पाहिजे ना यूट्यूबवर की लोक किती घाण करतायत बघा. आणि हे दृश्य बघून खरंच खूप चीड येते, कारण तुम्ही आपला नागावचा व्लॉगही पाहिला असेल, तिथे सुद्धा हीच कंडिशन आहे. म्हणजे आपले महाराष्ट्राचे समुद्र इतके सुंदर आहेत, पण लोक येणारे जे पर्यटक आहेत ते बिलकुलच स्वच्छतेचं भान ठेवत नाहीत आणि ह्याचं खूप वाईट वाटतं. तर एनिवेज आपण नक्कीच हे भान ठेवून समुद्राचा आनंद घेतला पाहिजे. आणि इथे आपण येऊन पोचलो दिव्यागर समुद्रावर आणि आता इट इज टाइम फॉर सनसेट. बघता बघता सूर्य मावळला आणि निसर्गाने जणू आकाशात एक सुंदर पेंटिंग रेखाटलं. पिंक, व्हायलेट, ब्लू, येलो असे निरनिराळे रंग आकाशात दिसत होते आणि कॉटन कॅन्डीज काय म्हणतात ते हेच हे लक्षात आलं. आपण लास्ट केव्हा आलेलो? लास्ट आपण आलो होतो 2016, तुझ्या बर्थडेला आलो होतो 24 जून 2016. येस. काय म्हणतोयस या बीच बद्दल? काहीतरी बोलत होतं. मी म्हटलं मोठी आहे त्याच्यामुळे गर्दी असली तरी ती अशी डिस्पर्स होते, सॅच्युरेटेड पॉइंट राहत नाही लोकांचा असं म्हणतोय. आणि तू कधी आलेला लास्ट इकडे? ऑफकोर्स तुझ्यावर 2016 मध्ये. आता ह्या बीच इथे कितीही थांबलं तरी मन भरत नाहीये, पण आता आम्ही इथून निघतोय आणि आता चहा पिण्यासाठी जात आहोत. आणि पावसाळ्यामुळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज तुर्तास तरी बंद आहेत. इन केस जर का तुम्ही स्विमिंग कॉस्ट्युम्स आणले नसतील तर इथे अशी छोटी छोटी बीचकडे जाताना वाटेत ही अशी छोटी छोटी शॉप्स लागतील, तर तिथून तुम्ही असं परचेस करू शकता कपडे वगैरे पाण्यात भिजण्यासाठी. स्विमसूट्स आहेत इथे. त्यानंतर समुद्राबाहेरच चहा वगैरे घेऊन आम्ही रिसॉर्टमध्ये आलो. तर इथे सगळे दिवे लागले होते आणि इकडचा माहोल खूप छान वाटत होता. हे लाईट्स तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंटमधले. आणि रात्रीच्या जेवणासाठी अर्थात डिनरसाठी आम्ही पडलो रिसॉर्टच्या बाहेर. इथे जवळच असलेल्या एका प्रसिद्ध खानावळीत आम्ही जेवायला गेलो. तिथे आम्ही मच्छी थाळी आणि व्हेज थाळी हे दोन्ही ट्राय केलं आणि त्याची संपूर्ण माहिती, सविस्तर रिव्ह्यू तुम्हाला आपल्या दिव्यागरच्या फूड व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे तो व्हिडिओ आला की आवर्जून पाहायला विसरू नका. गुड मॉर्निंग गाईज. हा आहे दिवस दुसरा आणि काल रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोड्याफार गप्पा मारून आम्ही लगेचच झोपलो, कारण प्रचंड दमलो होतो. रात्रभर बेधुंद पाऊस झालाय आणि त्यामुळे इकडचा हा बाहेरचा लाईट कसा फ्लिकर होतोय तुम्ही बघू शकता. स्विमिंगचे कपडे इथे सुखत घातलेले ते सुद्धा पुन्हा नव्याने भिजलेत, कारण पाऊस अगदी स्लायडिंगपर्यंत येत होता, कारण तो वेडावाकडा होता. पण मॉर्निंग इज व्हेरी रिलॅक्सिंग हिअर. खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे जे बांधकाम आहे ना, हे छान चिरांचं बांधकाम आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि समुद्राजवळ वेकेशनला आल्यावर सनराईज काय किंवा सनसेट काहीच सोडायला आम्हाला आवडत नाही. त्यामुळे सनराईज पाहायला जायचा आम्ही प्लॅन केला होता रात्री, पण आज खूप गाढ झोप लागली आणि आम्हाला या ट्रिपमध्ये रिलॅक्ससुद्धा होण्याची नितांत गरज होती. त्यामुळे आम्ही कुछ छोडना पडता है यारो तसं म्हणत आम्ही सोडून दिलं. जास्त गडबडघाई केली नाही आणि सनराईज स्किप केला. मात्र सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यावर सगळ्यात पहिले समुद्रावरच वॉकसाठी आलो, कारण भरपूर खादाडी इथे चालू आहे, त्यामुळे वॉक इज मस्ट. तर आता तुम्हाला दिवसा म्हणजेच मॉर्निंग टाईम दिव्यागर बीच
आम्ही दाखवतो. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आम्ही आलेलो आहोत दिव्यागर बीच वरती आणि असा नजारा आहे आता इथे. काल संध्याकाळी सुद्धा भरती होती आणि आता सुद्धा भरतीच आहे. एकदम पाय उभ्या उभ्या पूर्ण रुतले जात आहेत. खूप छान वातावरण आहे. कसं वाटतंय? मस्त, एकदम प्लेझंट वाटतंय. ऊन पण एकदम कोवळं आहे त्यामुळे गरमी पण वाटत नाहीये. आणि आता इथे एक मजा झाली आहे. जेवढ्या लेवल पर्यंत लाटा येत होत्या अनएक्सपेक्टेडली त्याच्या खूप पुढे पर्यंत लाट गेली आहे आणि लोकांनी सामान ठेवलेली सगळी सामान पाण्याबरोबर मागे परत वाहून आली आहे. टाइम 8:45. 1 मिनिट. त्या लाटेने सगळी सामान लोकांचं लाटेबरोबर मागे गेलेलं आहे पाण्यामध्ये. आणि आपण आज सनराईज नाही पाहिला, त्याबद्दल काय म्हणायचं? नाही पाहिला, खूप दमलो होतो आणि आज सकाळी उठवलं नाही आणि एक सनराईज आपण स्किप केलाय. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा परत बीच ट्रिप करू तेव्हा आवर्जून सनराईज दाखवूया आपण व्ह्युअर्सना. मला असं वाटतं ज्या वेळेला आपण असं एका दिवसाच्या ट्रिपसाठी येतो ना त्यावेळेला थोडं अवघड होतं सगळंच शूट करणं. मग आपल्याला रिलॅक्सेशन काहीच मिळत नाही त्यामध्ये. आयटनरीमध्ये आपल्या गोष्टी खूप होत्या. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सगळं स्क्वीज करणं डिफिकल्ट होतं. बरोबर. तरी आम्ही कालचा अख्खा दिवस कुठेही साईट सीइंग, आम्ही साधं सुवर्ण गणेश मंदिरात सुद्धा गेलो नाही, पण पूर्ण आम्ही फक्त रिसॉर्टमध्येच आमच्या रिलॅक्स केलं. थोडा पूल टाइम स्पेंड केला आमच्या फ्रेंड्स बरोबर, त्यामुळे तसं रिलॅक्सिंग होतं. पण सकाळी उठून सनराईज बघायला येणं जमलं नाही. आणि आपण दिव्यागरच्या समुद्रावरचा जो सनराईज आहे तो आम्ही पाहिला आहे. म्हणजे मी 2 वेळा पाहिला आहे, सुमुखने पण 1 वेळा पाहिला आहे. त्यामुळे इकडचाही सनराईज खूप सुंदर असतो. पाहू पुन्हा कधी योग आला तर दिव्यागर बीचवरनं शूट करू. हे कसं वाटतंय सांग आता एवढा भाग? मला एक ती लॉस्ट म्हणून सिरीज होती ना त्याच्यातल्या तशा ह्याच्यासारखा वाटतोय. आणि ते पॅराडाईज आयलंड टाइप नाही वाटत आहे तुला? येस. मावशी काहीतरी विकतायत, काय ते बघूया आपण त्यांच्याकडे. मावशींकडे होते मोदक आणि कालपासून सुमुखला खायचे होते पण ते मिळाले नव्हते. आम्ही घ्यायला आलो तर नेमके ते संपले. त्यामुळे लक्षात येते का तुला बहुतेक माझ्या हातच खावे लागणार आहेत घरी जाऊन. दापोली, दिव्यागर या साईडचे मोदक आता मला मिळतील. नाही मिळतील. लेट सी. आज अजून दुसरा दिवस आपला बाकी आहे ट्रॅव्हलिंगचा. सो होपफुली तुला मिळेल नेक्स्ट डेस्टिनेशन वरती. होप सो. काल संध्याकाळी समुद्राजवळ जिथे चहा प्यायलो तो उत्कृष्ट होता, म्हणून सकाळचा चहा घ्यायला आम्ही तिथे पुन्हा आलो. आणि आता रिसॉर्टवरती ब्रेकफास्ट आहे, पण आम्ही भरपूर भिजलो आत्ता बीचवर आणि धमाल केली, त्यामुळे आता भूक लागली आहे. तर रूमवर जाण्याआधी आम्ही इथे आणि आमच्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टमध्ये घावन नाही आहे, त्यामुळे आम्ही घावन खाण्यासाठी खास इकडे रिद्धी सिद्धी स्नॅक्स सेंटर आहे दिव्यागर बीचच्या बाहेर, तर तिथे आम्ही घावन खाण्यासाठी छोटा स्टॉप आता हॉल्ट घेतला. काय खाणार?
घावण चटणी. घावण की घावन? आणि जस्ट लाईक डिनर इकडचा घावन आणि त्याची सगळी माहिती ही तुम्हाला दिव्यागरच्या फूड व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे तो व्लॉग अजिबात बघायचा चुकवू नका. चांगला आहे, दापोलीसारखा आहे की वेगळा आहे? आणि आता टाईम टू टेस्ट द कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट ॲट द स्ट्रीम रिसॉर्ट. आणि ह्याचा रिव्ह्यू मी आता तुम्हाला ताबडतोब देणार आहे, कारण हा व्हिडिओच मुळात आपला द स्ट्रीम रिसॉर्ट ह्याच्या रिव्ह्यूचा आहे. त्यामुळे इकडचं फूड हे अर्थातच ह्याचा एक भाग आहे. पोहे, उपमा, शिरा आणि अंड्याची बुर्जी, बटर ब्रेड आणि जॅम ब्रेड अलॉंग विथ टी अँड कॉफी. बस दॅट्स इट. हाच एवढाच स्प्रेड ह्यांचा होता इथे बुफे ब्रेकफास्टसाठी. आणि हा कन्सिडरिंग द रूम टॅरिफ बिलकुल मला पटलं नाही. हॉट प्लेट्ससुद्धा इथे बंद ठेवलेला, प्लग पॉईंट्स तुम्ही बघू शकता त्या जोडलेल्या नव्हत्या. त्यामुळे बाय द टाईम आम्ही इथे पोचलो ब्रेकफास्टसाठी हार्डली 9:30 वाजता आम्ही पोचलो होतो. 10:30पर्यंत ब्रेकफास्ट इकडे उपलब्ध असतो, पण संपूर्ण ब्रेकफास्ट हा गार झालेला होता. या हॉट प्लेट्स वर्किंग नव्हत्या, त्यामुळे ते नाश्ता पाहून खायची इच्छाच झाली नाही. बुफे ब्रेकफास्टमध्ये काहीच ऑप्शन्स नाही आहेत इथे विशेष. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टायमिंग आहे यांचं ब्रेकफास्टचं ते 8 ते 10 आहे म्हणाले, पण सगळं गार आहे. जर टायमिंग म्हणजे 10:30पर्यंत ब्रेकफास्ट मिळेल असं ते म्हणाले होते. आम्ही 9:45ला इथे आलो आणि सगळं गार आहे आणि ऑलमोस्ट संपलेलं आहे. तर ते देत आहेत आता अर्थात बुर्जी वगैरे फ्रेश बनवून, पण पोहे वगैरे तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की ॲटलीस्ट गरम द्या. म्हणजे हॉट प्लेट्समध्ये तर तुम्ही ठेवूच शकता. पूर्ण गार पोहे झालेले, ऑलमोस्ट संपत आला ब्रेकफास्ट सगळा. आणि कन्सिडरिंग द रूम फेअर आणि जे पैसे आपण भरलेत त्या हिशोबाने नाश्ता नाही आहे एवढा वर्थ. लोक हेल्पफुल आहेत, नाही म्हणत नाही आहेत कशाला. स्टाफ खूप फ्रेंडली आणि खूप चांगला आहे त्यांचा, पण मॅनेजमेंट ह्या रिसॉर्टची त्यांनी थोडं कन्सिडर केलं पाहिजे की ₹1000 आपण काय देतो कस्टमर. तर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टमधले जे पोहे होते ते चवीला चांगले होते, पण गार होते. अंडा बुर्जी म्हणाल तर त्यांनी ती गरम करून आणली, फ्रेश नव्हती बनवली. जी होती ती गरम करून आणली होती. ऑन रिक्वेस्ट तुम्हाला ऑमलेट्स किंवा सनी साईड अप वगैरे हे प्रकार काही मिळत नाहीत. बुर्जी होती, त्यात शेंगदाणे होते. सो ओव्हरऑल द ब्रेकफास्ट वॉज सॅटिस्फॅक्टरी. आम्ही जास्त करून ब्रेड टोस्ट आणि बटर आणि कॉफी ह्याच्यावरच जोर मारला होता. सो बाय दिस वी कम टू द एंड ऑफ आवर स्टे ॲट द स्ट्रीम रिसॉर्ट. आणि व्हिडिओ संपण्याआधी तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू देते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूम टॅरिफ. तर इथे 1 नाईटसाठी डिलक्स कॉटेजसाठी आम्ही पे केले होते ₹6,500, 6,500 पर नाईट. आणि जे प्रीमियम कॉटेज होतं त्याचे टॅक्सेस इन्क्लूड करून चार्जेस होते 7,500. ह्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, परंतु मील्स जी आहे लंच डिनर ती तुमची ह्याच्यात इन्क्लुडेड नाही आहेत. तर कन्सिडरिंग रूम टॅरिफ इथे बऱ्याच गोष्टी रूमच्या आत मला मिसिंग वाटल्या. सगळ्यात पहिले मी जे मगाशी बोलले तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच जेव्हा टूर दिली तेव्हा की टॉयलेट्स एवढे क्लीन मला नाही वाटले. ₹6,500 मनानी. त्यानंतर इथे ड्रायर्स नाही आहेत, हेअर ड्रायर्स. एक मोठं क्लॉझेट द्यायला पाहिजे लगेज ठेवायला, ते इथे अवेलेबल नाही आहे. फुल लेंथ मिरर ही खूप बेसिक रिक्वायरमेंट आहे, पण तो इथे पाहायला मिळत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टेलिफोन. तो इथूनचा नॉन ऑपरेशनल होता. आम्हाला बऱ्याच वेळेला रिसेप्शनला जाऊन काही गोष्टी सांगायला लागत होत्या, कारण हा फोन इकडचा चालतच नव्हता. आणि हा एक खूप मोठा ड्रॉबॅक मला वाटला, कारण ही इतकी बेसिक रिक्वायरमेंट आहे. जेवण, पाण्याच्या बाटल्या, बऱ्याच गोष्टी आपल्याला आयत्या वेळी ऑर्डर कराव्या लागतात रूममध्ये आपण थकून पोचल्यानंतर. त्यामुळे हा टेलिफोन वर्किंग असणं खूप गरजेचं होतं, पण तो वर्किंग नव्हता. त्यानंतरच्या 2 मेजर गोष्टी ज्या इकडे नाहीत ते म्हणजे हेअर ड्रायर्स आणि रेफ्रिजरेटर. बऱ्याच वेळेला 5,000+ पे केल्यानंतर डेफिनेटली त्या टॅरिफमध्ये रेफ्रिजरेटर एक छोटासा आणि हेअर ड्रायर्स हे प्रोव्हाइड केलेले असतात, पण ह्या दोन्ही गोष्टी इथे दिलेल्या नाहीत. बाकी रिसॉर्टचा परिसर म्हणाल तर खूप स्वच्छ, खूप सुंदर, भरपूर हिरवळ, निरनिराळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं आणि खूप सारे डेकोरेटिव्ह प्लांट्स, खूप छान असे व्हरायटी ऑफ सुपारीची, नारळाची झाडं म्हणू नका किंवा ब्रॉड लीफची जी ही इथे आपण आत्ता झाडं बघतोय. एकंदरीत असा एक ट्रॉपिकल फॉरेस्टचा खूप छान फील येत होता या रिसॉर्टमध्ये. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी खूप छान इथे होऊ शकते. सोबतच समुद्रापासून ही जागा जवळ आहे.
इकडचा स्टाफ खूप चांगला आहे आणि पार्किंगसुद्धा आतमध्ये अवेलेबल आहे. तर बेसिकली कोणतीही जागा लहान किंवा मोठी ह्याने फारसा फरक पडत नाही, पण ती स्वच्छ, नीटनेटकी आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फंक्शनल हवीच, जेणेकरून राहायला येणाऱ्या गेस्टचा स्टे सुखकर होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, तो म्हणजे हे रिसॉर्ट व्हॅल्यू फॉर मनी आहे का? ह्या दृष्टीने विचार करता हे मला तितकेसे व्हॅल्यू फॉर मनी वाटले नाही, परंतु मांडलेल्या मुद्द्यांवर सुधारणा केल्यास निश्चित हे एक खूप छान रिसॉर्ट म्हणता येईल. दिवस दुसरा साईटसीइंगचा सुरू झालेला आहे आणि आम्ही आता चेकआउट करून पुढच्या टूरसाठी निघत आहोत. राईट आहे, चेकआउटच्या फॉर्मॅलिटीज. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे ट्रॅव्हलचा प्लॅन करतायत त्यांनी आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचे अभिप्राय, तुमचे सजेशन्स कॉमेंटमधून आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिवेआगरचं साईटसीइंग करणार आहोत. तिकडचे निरनिराळी मंदिरं आणि दिवेआगर ते श्रीवर्धनचा सुंदर असा सागरी मार्ग, कोस्टल रोड ही सफर तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबातच विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.